अमेरिका पुन्हा एकदा इतिहास घडवायला सज्ज झालीय। 2009 मध्ये बराक ओबामांच्या रूपात अमेरिकेनं नवा इतिहास लिहिला। ओबामांच्या वीकएंडवर अमेरिकेनं विश्वास ठेवला आणि पहिल्यांदाच अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद कृष्णवर्णीय व्यक्तीला मिळालं। आता पुन्हा अमेरिकेत पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होणार का आणि नवा इतिहास घडणार का याची सगळ्या जगाला उत्सुकता आहे। हिलरी क्लिंटन यांनी लहानपणी नासाला पत्र लिहिलं होतं। अंतराळवीर कसं व्हायचं असा प्रश्न तिने नासाला विचारला होता। त्यावेळी महिला अंतराळवीर होऊ शकत नाही असं उत्तर तिला नासाने दिलं होतं। पुढे हिलरी क्लिंटन हार्वर्ड विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गेल्या। त्यावेळी एक प्राध्यापक त्यांना म्हणाले, आम्हाला मुलींची गरज नाही। हिलरी यांनी ताबडतोब हार्वर्डमध्ये जाण्याचा निर्णय बदलला आणि येल विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं। बिल क्लिंटन यांच्याशी लग्न होण्याआधी हिलरी एका मरीन कंपनीत नोकरीसाठी गेल्या होत्या। पण आम्ही महिलांना कर्मचारी म्हणून घेत नाही असं उत्तर त्यांना मिळालं। ज्या महिलेला पदोपदी ती केवळ महिला आहे या निकषावर नाकारण्यात आलं, तीच महिला आता अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहे। हिलरी क्लिंटन यांनी 1975 मध्ये बिल क्लिंटन यांच्याशी लग्न केलं। हिलरी क्लिंटन त्यावेळी एका लॉ फर्ममध्ये नोकरी करायच्या आणि अनेक कंपन्यांच्या त्या सल्लागारी होत्या। 1990च्या दशकात बिल क्लिंटन अर्कान्सासचे गव्हर्नर होते। त्यांचं उत्पन्न होतं $35,000 आणि हिलरी यांचं उत्पन्न होतं $1,00,000। 1991 साली नॅशनल लॉ जर्नलने प्रसिद्ध केलेल्या अमेरिकेतल्या 100 प्रतिथयश वकिलांमध्ये हिलरी क्लिंटन यांचा समावेश होता। विशेष म्हणजे ऐन उमेदीच्या काळात हिलरी क्लिंटन रिपब्लिकन पक्षाचा प्रचार करायच्या, पण त्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं। आता त्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत। सिनेटर, फर्स्ट लेडी आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजेच परराष्ट्र मंत्री असा समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। त्यामुळे त्यांना प्रशासकीय कारभाराचं उत्तम ज्ञान आहे आणि मुळातच त्या अतिशय हुशार वकील असल्यानं कायद्याची त्यांना उत्तम जाण आहे। ज्या प्रकारे हिलरी क्लिंटन यांनी प्रायमरी जिंकल्या त्या पाहता अमेरिकन नागरिकांची त्यांना पसंती दिसते। त्यामुळेच त्यांचे पक्षातले प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स यांना माघार घ्यावी लागली आणि आता तर त्यांनी हिलरी यांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत। हिलरी क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी असणारे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या बेताल विधानामुळे दिवसेंदिवस अमेरिकन नागरिकांच्या नजरेत उतरत चालले आहेत। ट्रम्प यांचा प्रचार अत्यंत वैयक्तिक आहे। त्यामुळे सुरुवातीच्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे ट्रम्प ऐन मतदानाच्या काळात मागे पडतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। त्या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी त्यांच्या वैयक्तिक ईमेल अकाउंटचा केलेला वापर हा त्यांच्या विरोधात वापरला जाणारा प्रमुख मुद्दा। तसंच त्यांनी परदेशी धनदांडग्यांकडून घेतलेल्या देणग्या हा सुद्धा हिलरी यांच्या विरोधातल्या प्रचारासाठी गाजणारा मुद्दा ठरतोय। पण अजूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद अमेरिकन नागरिकांनी हिलरी यांनाच का बहाल करावं याचा USP किंवा नेमकी दिशा त्या मतदारांपर्यंत पोहोचवू शकल्या नाहीत असं राजकीय जाणकारांचं मत आहे। हिलरी यांनी आतापर्यंतच्या प्रचारात अमेरिकेची आर्थिक घडी मजबूत करणं, गन व्हायलन्स अर्थात बंदुकीच्या जोरावरचा हिंसाचार, इमिग्रेशन, पर्यावरण, ऑटिझम आणि अल्झायमर विरोधातला लढा या मुद्द्यांवर भर दिलाय। पण अजूनही अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद अमेरिकन नागरिकांनी हिलरी यांनाच का बहाल करावं याचा USP किंवा नेमकी दिशा त्या मतदारांपर्यंत पोहोचवू शकल्या नाहीत असं राजकीय जाणकारांचं मत आहे। या कमकुवत बाजूंवर जोर देऊन हिलरी यांनी प्रचार केला आणि येत्या काळात कंबर कसली तर अमेरिकेला महिला राष्ट्राध्यक्ष मिळण्याचे दिवस दूर नाहीत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।